6ನೇ ತರಗತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಇಂದು ನಾವು ಪಾಠ 9 ಕೊಳಲ ಜೋಗಿಯ ಮುಂದಿನ ವಿವರಣೆ ನೋಡೋಣ. So बच्चों हम लोग यहाँ पे 6th standard कन्नड़ा लेसन नंबर 9 कोड़ला जोगी. So प्रीवियस क्लास में इसका एक्सप्लेन देख चुके हैं. नेक्स्ट आगे का कंटिन्यू करेंगे. यहाँ पर हम लोग ಈ ಇಲಿಗಳನ್ನು ಹಿಡಿಯಬೇಕೆಂದು ಊರಿನವರು ಬೋನುಗಳನ್ನು ತರಿಸಿದರು. ಆ ಬೋನುಗಳ ಬಿಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಸರಿಗೆಗಳನ್ನು ಇಲಿಗಳು ಕಟ್ಟಿದು ಬಿಟ್ಟವು. ಬೆಕ್ಕು ನಾಯಿಗಳನ್ನು ಜನರು ಸಾಕಿದರು. ಆದರೆ ಇಲಿಗಳನ್ನು ಬೆಕ್ಕು ನಾಯಿಗಳಿಗೆ ಸಿಗದೆ ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದವು. ಹೀಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಬಹಳ ಕಷ್ಟಪಟ್ಟರು. ಸೊ ಇಲಿಗಳನ್ನ ನೋಡ್ರಿ, ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ರು ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಬೆಕ್ಕುಗಳನ್ನ ಸಾಕ್ತಿವಿ ಅಥವಾ ಔಷಧನ ಹಾಕೋದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಈ ತರ ಆಗಿ ಆ ಊರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲಾ ಜನರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಬಹಳಷ್ಟು ಮಂದಿ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರತಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದೊಂದ್ ನಾಯಿ ಮತ್ತು ಬೆಕ್ಕನ್ನ ಸಾಕ್ಲಾಕ ಇಟ್ರು ಅವರು. देखिए बच्चे यहाँ पे चूहों का काट ज्यादा होने से क्या करते हैं, उस गांव में के लोग जो है यहाँ पे सब जने घरों में बिल्लियां और जो कुत्ते पालने स्टार्ट करते हैं. उन लोगों को अपने घरों पे रख के क्या है, चूहों को मारने के लिए रखते. मगर यहाँ पे चूहे जो है बिल्लियों के हाथ नहीं लगते, वो लोग भाग के जाते हैं. इस तरह से क्या हुआ, लोगों को यहाँ पे और भी परेशानियां होने लगी. ನೆಕ್ಸ್ಟ್, ಕಡೆಗೆ ಒಂದು ದಿನ ಊರಿನ ಜನರೆಲ್ಲ ಆ ಊರ ಗೌಡನ ಚಾವಡಿಯಲ್ಲಿ ಸಭೆ ಸೇರಿದರು. ಬಹಳ ಹೊತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಈ ಅವಾಂತರದಿಂದ ತಪ್ಪಿಸುವವರೆಗೆ 200 ರೂಪಾಯಿ ಚಿನ್ನದ ಕಡಗಳನ್ನು ಇನಾಮು ಕೊಡುವುದು ಗೌಡನು ಹೇಳಿದನು. ಎಲ್ಲರೂ ಆದ್ಯರಂತೆ ಒಪ್ಪಿದರು. ಸೊ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಈ ಇಲಿಗಳಿಂದ ಕಾಟವನ್ನು ತಪ್ಪಿಸಬೇಕಂತ ಕೆಲವು ಉಪಾಯಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾರ. ಅವ ತರನ ಗಡಬಿಡಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಈ ಇಲಿಗಳನ್ನ ಹೋಗಲಾಡಿಸಲು गड़बड़ी करने वाले चूहों को क्या है, यहाँ से निकालने के लिए क्या करते हैं, एक दिन सब गांव के लोग जो है जाके गांव के जो मुखिया रहते हैं उनके पास सभा करते हैं कि इन चूहों से कैसे मुक्ति पाए हम लोग. तो इसलिए वहाँ पे गांव के जो सरपंच रहते हैं उन्होंने बोलते हैं कि जो कोई भी इंसान आके इन चूहों को भगा देगा, हम उसको जो है इनाम देंगे. तो 200 रुपए और सोने का कुछ जैसे कड़ा हो रहता वैसा उसको देंगे बोलते. तो इस जो बात को है सारे गांव के आसपास और भी दूसरे गांव में बात फैलाओ बोलते. तो और इसमें क्या है, सभी गांव के लोग भागीदार होना कि हर कोई जो है यहाँ पे प्राइज मनी देना चाहिए. नेक्स्ट, ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಜೋಗಿ ಬಂದನು. ಅವನು ಯಾವಾಗಲೂ ಒಂದೇ ಊರಿನಲ್ಲಿ ಇರುವವನಲ್ಲ. ಅವನಿಗೆ ಮನೆ ಮಾರು ಇರಲಿಲ್ಲ. ಹಗಲೆಲ್ಲ ತಿರುಪೆ ಎತ್ತುವನು. ಒಂದು ಮರದ ನೆರಳಲ್ಲಿ ಅನ್ನ ಬೇಯಿಸಿ ಊಟ ಮಾಡುವನು. ರಾತ್ರಿ ಆದರೊಡನೆ ಮರದ ಅಡಿಯಲ್ಲಿಯೇ ಬಿದ್ದು ಕೊಳ್ಳುವನು. ಬೆಳಕು ಹರಿದ ಕೂಡಲೇ ಹೊರಟು ಇನ್ನೊಂದು ಊರಿಗೆ ಹೋಗುವನು. तो उसी समय क्या है, वहां पे एक जोगी आया था. वो जोगी जो है एक ही गांव में नहीं रहता था टिक के, रोजाना एक गांव में क्या है अपनी जगह बदलता रहता था. और उसको जो है घर पाट कोई नहीं था, ना परिवार के सदस्य थे. तो दिन भर क्या है घूमना फिरना, लोगों के पास से भिक्षा लेना खैरात में, और एक पेड़ के नीचे ही रहता था. उनकी उम्र तो उसको घर नहीं था, पेड़ के नीचे ही रह के खाना पका के खाना, और रात होते ही उसी पेड़ के नीचे सोना. सुबह होते ही वहां से निकल के नेक्स्ट दूसरे गांव को जाना. इस तरह से उसका काम था. नेक्स्ट, ಅವನ ಮೈ ಮೇಲೆ ಬಟ್ಟೆ ಇರಲಿಲ್ಲ, ಉಡಲಿಕ್ಕೆ ಅರಿವೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಒಂದು ಹುಲಿಯ ತೋಗಲನ್ನು ಸೊಂಟಕ್ಕೆ ಸುತ್ತಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದನು, ಇನ್ನೊಂದನ್ನು ಹೆಗಲಿಗೆ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದನು. ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಅದನ್ನೇ ಹಾಸಿ ಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದನು. तो यहाँ पे क्या है, उसके आंख के ऊपर कपड़े नहीं थे,
और ना ही उसके पास दूसरे कपड़े थे अलग से। तो एक क्या है, शेर का चमड़ा जो निकालते हैं ना, शेर के ऊपर रहती खाल, वो निकाल के क्या है अपने कमर को बन लेता था और एक खाल जो है कंधे पे डाल लेता था। वही जो है रात को सोते समय जमीन के ऊपर डालकर सोता था, तो इसलिए उसके पास कपड़े वो कुछ नहीं थे। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅವನ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಬಿದಿರಿನ ಒಂದು ಕೊಳಲಿತ್ತು. तो उसके पास एक बम्बू की रहते हैं, बम्बू की सीढ़ी वो बनाते हैं हम लोग, वैसा एक बांसुरी थी बम्बू की. ಅದನ್ನು ಬಾರಿಸುತ್ತಾ ಅವನು ಮನೆ ಮನೆ ತಿರುಗುವನು. ಓ ಬಜಾತಿವೆ ಘರ್ ಘರ್ ಫಿರ್ತಾ. ಅವನ ಅದರ ಸ್ವರವನ್ನು ಕೇಳಿದವರು ಅವನಿಗೆ ಏನಾದರೂ ಕೊಡದೆ ಹೋಗುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. घर घर जो है वो बजाते हुए फिरता था रोड साइड से, और जो कोई भी वो सुनता था, सुन के इतना ये होता था कि हर कोई जो है उसको अपने हाथ से जो हुआ अनाज या पैसे जो भी हो उसको देते थे. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಈ ಕೊಳಲ ಜೋಗಿಯು ಗೌಡನ ಚಾವಡಿಯಲ್ಲಿ ಕೂಡಿದವರನ್ನು ಕಂಡನು. ಅವರ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ತಾನು ಈ ಇಲಿಗಳ ಕಾಟವನ್ನು ತಪ್ಪಿಸುವೆನೆಂದು ಒಪ್ಪಿಕೊಂಡನು. तो जब उस गांव के सरपंच ये बात बोल रहे थे वहां पे बैठ के, तो वहीं पे इन्हों भी बैठे हुए थे. तो उनकी बात सुन के क्या बोलते, मैं इन चूहों को यहाँ से भगाऊंगा, इसलिए मैं जो भी आप देना है मुझे दो बोलकर बोलते. ಅವನ ಮಾತನ್ನು ಯಾರು ಮೊದಲು ನಂಬಲಿಲ್ಲ. पहले कोई भी उसकी बात नहीं समझते और ना ही भरोसा करते हैं. ಅವನು ಒಂದು ವಿಚಿತ್ರ ರೀತಿಯಿಂದ ಕೊಳಲನ್ನು ಬಾರಿಸಲು ತೊಡಗಿದನು. तो क्या है, लोग उतना भरोसा नहीं करते, ये लोग इन्हें क्या भगाएगा चूहों को बोल के, मगर वहां पे उन्हें एक अलग ही तरीके से क्या है बांसुरी बजाना स्टार्ट करता. ಯಾರು ಆ ರಾಗವನ್ನು ಅದುವರೆಗೆ ಕೇಳಿದ್ದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಅವನು ಬಾರಿಸುತ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಇಲಿಗಳು 1, 2, 10, 20, 50, 100, 1000, ಲಕ್ಷ ಹೀಗೆ ಸಾಲು ಕಟ್ಟಿ ಅವನ सुत्ता बंद सेरिदವು. तो उन वहाँ के रहे सब लोग तो उतना ही नहीं करते उस बांसुरी की आवाज की, तो अजीब रहती, सुनने को मन नहीं करता, मगर फिर भी क्या है वहाँ पे उस बांसुरी की आवाज से पूरे चूहे, जैसे 1, 2, 10, 20, 50, 100, 1000, लाख, इस तरह से क्या है लाइन लगा के पूरे गांव के चूहे उसके पास आ जाते. ಅಲ್ಲಿ कुणिदाड़ो ತೊಡಗಿದವು. उसके पास से क्या करते हो डांस करना स्टार्ट कर देते. ಅವನ ಹತ್ತಿರ ಬಂದು ಅವು ಕುಣಿಯಲು ಆರಂಭಿಸಿದವು. ಆಮೇಲೆ ಅವನು ಗೌಡನ ಅಂಗಳದಿಂದ ಬೀದಿಗೆ ಇಳಿದನು. ಅವನ ಕೊಳಲನ್ನು ಸ್ವರವನ್ನು ಕೇಳಿ ನೆರೆಮನೆಯ ಇಲಿಗಳು ಬಂದು ಸೇರಿದವು. सो उस सरपंच के आंगन से निकल के गलियों के रास्ते पे निकल पड़ता है वो कोलाला बांसुरी बजाने वाला, और उसके आवाज से क्या घरों में आसपास के नेबर्स के जितने भी रहते हैं वो सब चूहे उसके पीछे पीछे निकल पड़ते हैं. ಕೊಳಲ ಸ್ವರವನ್ನು ಕೇಳಿ ನೆರೆಮನೆಯೆಲ್ಲ ಇಲಿಗಳು ಸೇರಿದವು. ಹೀಗೆ ಬೀದಿಯ ಉದ್ದಕ್ಕೆ ಅವನು ಹೋಗುವಷ್ಟರಲ್ಲಿ ಊರಿನ ಇಲಿಗಳೆಲ್ಲ ಬೀದಿಗೆ ಇದ್ದವು. सुन रास्ते पे जाते समय ऐसा दिख रहा था कि उसके पीछे जो है चूहों की लाइन लग गई. इससे पूरे रास्ता भर के सिर्फ चूहे ही चूहे नजर आने लगे. ಮನೆ ಮಾಡುಗಳಲ್ಲಿ ಗೂಡು ಸದ್ದುಗಳಲ್ಲಿ ಜಗಲಿಗಳಲ್ಲಿ ಬಿಲ್ಲಗಳಲ್ಲಿ ಕತ್ತಲಾದ ಕೋಣೆಗಳಲ್ಲಿ ಇದ್ದಕ್ಕಂತ ಎಲ್ಲ ಇಲಿಗಳು ಬಂದವು. तो जहाँ कहीं पे घर के छत पे या दीवारों में या दरवाजे और खिड़कियों के पास रहे सो, या जमीन के फर्श के नीचे रहे सो, या जो बिल रहते उसके अंदर छुप के बैठे हुए, सब जगह से क्या है पूरे चूहे निकल के बाहर आ गए. तो इस तरह से क्या है कोलाला जोगी जो इलीऊर के गांव में समस्या थी उसको अपने बांसुरी की जरिए जो है हल करने की कोशिश करता है. तो नेक्स्ट लेसन आगे कंटिन्यू करेंगे. थैंक यू.